हॅलो फ्रेंड्स, कोकणी अक्षय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आम्ही पायर शेतात आलेलो नांगर धरायला, म्हणजे आजपासून बेरीला सुरुवात केली आहे. तर नांगरतेवेळी शेतामध्ये आपल्याला शेतातली खेकडी भेटलेत, जे होवडे असतात ना ते भेटलेत. तर ते आज आम्ही गडद्यामध्ये टाकून गडदे लावतो आहे. सो 2 गडदे घेऊन आलो आहे. तर बघूया आता गडद्यांमध्ये आज खेकडी भेटतात काय. आणि आता गडदे लावायलाच चाललो आहे. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे गडदे लावतो ते तुम्हाला दाखवतो. बॅक कॅमेराने अथर्व दाखवेल तुम्हाला, कारण मी गडदे लावायला जाणार आहे. त्याच्यामुळे अथर्व दाखवेल तुम्हाला आम्ही गडदे कशा प्रकारे लावतो. आणि पलीकडचा जर शेत बघितला तर तो नांगरून झाला आहे आता पूर्णपणे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 10-12 छोटे खेकडे भेटलेत. तर ते खेकडे गडद्यामध्ये टाकतो आहे. आणि ते खेकडे टाकून नदीचे मोठे खेकडे पकडायचे आहेत आपल्याला. सो त्याच्यासाठी चाललो आहे आम्ही दोघेजणं, अथर्व आणि मी. तुम्हाला दाखवतोच म्हणजे काय प्रोसेस आहे ती गडदे लावण्याची, गडदे कसे असतात ते पण. चला, तिरप्याडून खेकडी शोधतो आहे शेतात. आणि भात बघू शकता आता कसं झाला आहे. एक 8 दिवसामध्ये लावणीसाठी भात तयार होईल, कारण आता आपल्याला कालच खत मारलं आहे आपण या भातांना. सो 8 दिवसामध्ये तयार होईल. अथर्व काय बारीक खेकडी शोधतोय बघा. मग घे मग पकड. डरपो काय अथर्व. चल सोड, गेला असेल तो खाली. नाही भेटला, गेला खाली. ते लगेच जातात, म्हणजे वेळावर असेल ना तर लगेच पाण्यात जातात. सो आता काय इकडे जास्त टाईमपास करत बसत नाही, कारण संध्याकाळ झाले, 6 वाजलेत. सो लगेच गडदे लावून येतो. यावर्षी पहिल्यांदाच ट्राय करतो आहे गडदे लावायची. तर बघूया काय भेटतात काय ते. ते बघा आपले बैल तिकडं आहे, कारण तुम्हाला आताच बोललो की आम्ही नांगर धरलेला. सो तिकडं बैल आहेत, त्यांना आता सोडतायत. आंबवान वगैरे घालू आणि ते वाड्याशी जातील घेऊन अण्णा. आणि आम्ही दोघंजणं गडदे लावायला नदीवर जातो आहे. नदीवर म्हणजे नदीवर नाही लावणार, नदीला पाणी भरपूर आहे. तुम्हाला दाखवतोच किती काय पाणी आहे ते पण. आणि आपण गडदे कसे लावतो ते पण दाखवतो. हे बघा आपले बैल कालू बालू मस्तपैकी दमलेत आता जरा दोन. हे बघा अशा प्रकारे गडदा असतो. आणि ह्याच्यात वरतून खेकडे जातात. आणि सकाळी आपण ह्या दरवाजातून काढतो, ते पण प्रोसेस दाखवू आज भेटली तर. हा दरवाजाचं झाकण आपण असं बांधून घेतो आहे. हे बघा आता ह्याला झाकणं बघा कशी झालीत. पहिल्यांदाच लावतो यावर्षी 2026ला. मागच्या वर्षी आपल्याला खूप भेटलेली. तर बघूया यावर्षी पहिला प्रयत्न आहे, कारण नदीला पाणी पण आत्ता झालं आहे. आणि आज खेकडी भेटलेत म्हणून तर लावतो आहे. बघूया काय भेटतंय काय. आज भेटली तर आपल्याकडे गडदे भरपूर आहेत. भेटली तर आपण उद्या जास्त गडदे घेऊन जाऊ, कारण पाऊस पण पडतोय त्याच्यामुळे भीती वाटते जास्त लावायला. बघा एक गडदा बांधून झाला आहे. आता हा दुसरा बांधतो. ह्याचा झाकण व्यवस्थित आहे, तर हा लगेच बांधून होईल. त्याचा जरा दोरा तुटला आहे, उद्या व्यवस्थित करू. कारण आम्ही आता काय बघत बसलो नाही घरी, डायरेक्ट घेतले आणि आलो आहे. आणि तिकडे बघा ते बैल आपले, त्यांना नेतात आंबवान खायला. धुवायला नेता बैला, धुवायला नेतात जरा नदीवर. आणि नंतरला मग आंबवान खायला. हा आणता खाली. चलो बघा झालेत गडदे बांधून. ह्याच्यातून जातात वरती. ह्याच्यातून आत शिरले ना, हे 2 ह्याला मोज बोलतात. आणि ह्या मोजमधून शिरले ना एकदा गडद्यात किरवी की त्यांना रिटर्न बाहेर नेता येत. कारण हा एक मोच आहे, त्याच्या आतमध्ये अजून एक आहे. नीट जर बघितलात तर अजून दुसरा मोच आहे. तर 2 मोच असल्यामुळे त्यांना बाहेर नाही पडता येत. सो लगेच त्याच्यामध्ये खेकडे वगैरे टाकतो आणि जातो लावायला. सो जी शेतातली खेकडे आहेत ना, आपल्या शेत सगळा खात असतात भात. तर त्याच्यामुळे आम्ही ही पकडली होती आणि या गडद्यांमध्ये टाकले. आणि चाललो आहे गडदे लावायला. तर नदीच्या जवळच आलो आहे, कारण आपला शेत पण अगदी नदीपासून
खूप जवळ आहे आणि शेतात बघितलं तर पाणी वगैरे झालं आहे, म्हणजे आपल्या शेताला आहे ना उपीळ आहे, सो त्याच्यामुळे पाणी झालं आहे. ये लगेच या. आणि आपले बैल पण इकडे धुवायला आणली नाहीत, तुम्हाला दाखवतो. बैलांना मस्तपैकी धुवून घेत आहेत, कारण त्यांच्या पण पायाला खूप सारा चिखल लागला आहे, सो त्याच्यामुळे त्यांना धुवून घेत आहेत. हे बघा नदीला पाणी बघा किती आहे, खूप भरलं आहे नदी. त्याच्यामुळे गडदे आपण नदीला नाही लावणार आहे आज. हे बघ पाणी बघ किती आलं आहे. हे बघ बैलांना मस्तपैकी धुवून घेतली नाही, ते बघ कसे पाण्यात उभे राहिलेत. चल जाऊया आपण, नाही तर आपल्याला उशीर होईल. पाणी बघ किती आलं आहे नदीला, दाखव इकडं पण. पुलाच्या जर खाली बघितलात ना तर आपण परवाची व्हिडिओ केलेली ना मासे पकडताना, सो त्या टाईमला खूप कमी होता. आज बघितलात तर बघा स्पीड बघा काय आहे, पाण्याचा फोर्स बघा किती आहे, एकदम फोर्सनी पाणी येतो इकडं. ते बघा. चला आपण जाऊया आता. तर मी कारण पाऊस पण बघितलात तर खूप पाऊस उठला आहे. बघ पाऊस बघा किती उठला आहे. सो त्याच्यामुळे आपण नदीला अजिबात रिस्क नाही घेणार आहे आज, पर्यातच लावणार आहोत. तिकडं थोडा कमी पाणी असेल आणि जर का पाऊस पडला तरी पण आपल्याला हे गडदे काढता येतील ह्या अशा ठिकाणी लावणार आहोत. सो चला फटाफट जाऊया. गडदे कसे लावतात ते पण तुम्हाला दाखवतो, आणि आज गडद्यांमध्ये खेकडे किती भेटतील ती तुम्हाला उद्या सकाळीच बघायला मिळतील. कारण गडदे लावल्याच्या नंतर आहे ना, गडदे लावल्याच्या नंतर पूर्ण रात्रभर नदीत ठेवायला लागतात, आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा नदीवर जातो सकाळी तेव्हा आपल्याला माहीत पडतं की किती खेकडे भेटलेत ते. हा लावतोय. आता आपण इकडं जिकडं आपला रस्ता जातो ना, कुंभ्याची वाट आहे, सो त्या वाटेलाच पर्याय जातेवेळी भेटतं. सो त्या पर्यालाच जातो आहे गडदे लावायला, कारण नदी इकडं आहे, नदी ह्या साईडला आहे, तर तिकडं पाणी खूप असल्यामुळं आपण पर्याला जातो आहे. कारण पाऊस जाम उठला आहे आणि तो किती रात्रभर पडेल त्याची काय गॅरंटी नाही, कारण आता सुरुवात झाली आहे पावसाला. आणि गडद्यांचा आपण एक एक्सपेरिमेंट करतो आहे, कारण पाणी पण आत्ताच आलं आहे, तर भेटतील की नाही याची काय म्हणजे गॅरंटी नाही. भेटली तर चांगली जाडी जाडी पण भेटू शकतात, नाहीतर गडदे रिकामे पण येऊ शकतात. सो आपल्याला उद्याच माहिती पडेल का भेटतात नाही भेटतात. पाणी बघूया पहिला पर्याला किती आहे, नाहीतर इकडं पण जास्त पाणी असलं तर वाट लागेल आपली. पाणी कमी वाटतोय, खेकडे पकडायला भेंडी कोण रात्री आला नाही पाहिजे, नाहीतर काय खरं नाही आपल्या गडद्यांचं. त्याच्यामुळे आपण 2च आणलेत. पाणी कमी आहे, पाणी तर कमी आहे. मासे बघा कसे आहेत तिथं, मासे चढलेत चांगले. हे बघा मासे फिरत आहेत. थोडासा पाणी कमी आहे. जरा इकडं बघून येतोय म्हणजे लावण्यासारखं आहे काय, नाहीतर वरती जातो. पाणी खूप कमी आहे. पातेरा बघा किती आला आहे नदीत. थोडा बघून येतो इकडं लावण्यासारखी जागा आहे आपल्याला. इथं अथर्व या. सो गाईज इकडं आता जागा तर बघितले, आणि इथं मस्तपैकी ह्या जाळीच्या इथं आहे ना दगडी आहेत, दगडी बिगडी भेटल्या आहेत. सो त्या काढतो बाजूला आणि लावून ठेवतो गडला इथं.
मागं दगडी घेतो सगळ्या. दगडांच्या इथं पातेरा वगैरे खूप आहे. अजून आताच पाणी चालू झालं आहे, सो त्याच्यामुळे सावकाशपणे लावायला लागतील, कारण काटे वगैरे असतील दगडीच्या बाजूला. खूप दगडी लावायला लागणार आहेत. पाऊस रात्री पडला तर वाट होत लागेल या गडद्यांची. मस्तपैकी पाण्यात 2 दगड सेट केलेत आणि आता गडदा लावतोय. कचरा पण भरपूर आहे. समोरचा कचरा वगैरे काढून घेतोय. आणि गडदा लावताना आहे ना, मेन काळजी काय घ्यायची की गडद्याचा तोंड आहे ना हा प्रवाहाच्या विरुद्ध साईडला पाहिजे, म्हणजे खालच्या साईडला टाकायचा असा. हे बघा अशा प्रकारे लावायचा, जेणेकरून वरतून येणारा पाणी ह्या गडद्यात डायरेक्टली शिरणार नाही. तो पाणी सगळा खाली निघून जाईल आणि आपला गडदा इकडं एका ठिकाणी सेफली राहील. जरा चुकीची जागा झाली, परत खाली घेतलाय. स्वतः गडदा दगडी आपल्याला परत रिटर्न आणायला लागतील. सगळ्यात महत्त्वाचा टास्क असतो गडदे लावतेवेळी. त्यांना दगडी आहेत ना एकदम व्यवस्थित लावायला लागतात, कारण ती गडदे अशी पण नाही लावायची की गडदा तुटू शकतो जर चुकीचा दगड जर त्याच्या गडद्यावर पडला तर, कारण तो मानग्याचा आहे. सो त्याच्यामुळं ते लावताना काळजी घ्यावी लागते. तर फायनली आपला गडदा लावून झाला आहे. एकदम पद्धतशीरपणे. आणि दगडाच्या समोर बघायचा की आपण गडदा लावल्याच्या नंतर चुकून एखादा दगड बिगड पडला आहे काय बघायचा, कारण जर हा तोंड बंद झाला ना समोरचा तर खेकडे काय आतमध्ये शिरू शकत नाही. सो त्याच्यामुळे तेच बघतोय मी. व्यवस्थितपणे टाकलाय आहे. सो गाईज फायनली आपला एक गडदा लावून झाला आहे आणि दुसरा गडदा लावायसाठी आपण जातोय वरती. तर चला जाऊया. गडदे म्हणजे लावतेवेळी व्यवस्थित लावायला लागतात साईडला दगडी, कारण पाऊस गडदे लावल्याच्या नंतर पूर्ण रात्रीत किती पाऊस पडेल याचा काय भरवसा नाही. सो त्याच्यामुळे घेशील ना, सो त्याच्यामुळे आपल्याला नीट म्हणजे गडद्यांवर दगडी व्यवस्थित ठेवायला लागतात. चला परत इथून नदी पार करून जाऊया पलीकडं. दुसरा गडदा लावण्यासाठी चाललो आहे. चला इथं जाळ्या आहेत, त्या जाळ्यांमधून आपल्याला वाट शोधावी लागणार आहे. कुठं वाट भेटते ती बघतो आणि जातो. वाट पण शोधायला लागणार आहेत आणि दगडी पण शोधायला लागणार आहे, कारण ह्या वर्षी पहिल्यांदाच लावतो आहे. सो त्याच्यामुळे दगडी बिगडी शोधायला लागतील. कचरा बघा किती आला आहे भाई साहब. जाऊ का इथंच जातो, पण तू कसं दाखवशील. थांब या वरती जाऊया. इथं लय कचरा आला आहे, सो त्याच्यामुळे वरती बघूया जागा भेटते काय. कारण इकडं
ह्या पाऱ्याला पाणी कमी दिसतोय, सो आपला गडदा पण बुडला पाहिजे पाण्यात व्यवस्थितपणे. तर त्याच्यामुळे इकडं वरती आलो आहे. वरती पाणी जर जास्त असेल तर वरती लावूया, कदाचित असेल वरती. हां इथं बघूया, इथं पाणी असतो जास्त, म्हणजे गणपतीच्या टाईमला तर इथं भरपूर असतो. आता बघूया इथे. वरती जाऊया तर, कमी आहे पाणी इथं, पण इथं कमी पाणी आहे त्याच्यामुळे जाऊया वरती आपण. तर आपण तिथं गेलेलो, तिथं पाणी कमी आहे त्याच्यामुळे इथं वरती आत्ता जातोय. वरती असेल जागा, बघूया. रात्री कोण आला नाही पाहिजे खेकड्यांना, कारण नदीला पाणी पण स्वच्छ आहे इकडं, म्हणजे नदीला गढूळ आहे पाणी. या पाऱ्यांना जर आपण बघितलं तर स्वच्छ पाणी आहे. सो रात्रीचे खेकडे पकडायला आले तर आपले गर्दे काढून बघू शकतात ते, म्हणजे किरवे असतील तर घेऊन जातील लोक. पण आपले गर्दे ठेवले पाहिजेत, गर्दे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण गर्दे सहजासहजी कोण बनवून देत नाहीत आणि त्यांची प्राईस भरपूर आहे सध्या, लय महाग भेटतात. दगडं नाही भेटत आहेत, पहिलीच दिवस आहे तर दगडी नाही भेटत, दगडी गेलेत वाहून. बघा मोठी मोठी दगडी शोधायला लागणार आहेत आपल्याला. एक दगड भेटलाय, दोन दगडी वाहून गेलेत पाण्यात, नाही पाण्याच्या प्रेशरला. तो दगडी जमा करते पहिली. दोन सेट करण्यासाठी तरी भेटलेत. चला तो खूप स्ट्रगल करावा लागतो गडदे लावायला. आपण पहिल्यांदाच आलेलो, स्पेशली पहिल्यांदाच, म्हणजे नवीनच दगडी सगळीकडे शोधून लावायची म्हणजे लय स्ट्रगल असतं. इकडं बघतो दगड भेटतात काय. हे बघा,
छत्री उघड, छत्री उघड. पाऊस आला जरा, मी छत्री घेऊन येतो, डोक्यावर घेऊन येतो म्हणजे भिजायला होईल पूर्ण पेन. पाऊस लागतो की नाही मग? तर आज यावर्षीचा म्हणजे पहिल्यांदाच लावतोय, तर त्याच्यामुळे इथं दगडी बिगडी काय भेटत नाहीत, त्याच्यामुळे टाईम लागला आपल्याला गडदा लावायला. हा सगळीकडून दगडी शोधून आणलेत. आणि पाऊस कमी असेल तेव्हा ठीक आहे, म्हणजे 4-5 दगडी 3-4 दगडी ठेवली तर चालून जातो. पण आता सध्या पाऊस आत्ताच चालू झाला आहे, त्याच्यामुळे दगडी एकदम मजबूत ठेवायला लागणार आहेत, कारण पाण्याच्या प्रेशरमुळं गडदा पुढं सरकू शकतो. सो भरपूर सारी दगडी म्हणजे व्यवस्थितपणे पण ठेवायला लागतील, भरपूर पण ठेवून गडदा जायचा. जी काही दगडी लावू ती म्हणजे गडद्याला काही न होता ठेवायची असतात, एकदम सेट करून. तर तेच काम करतोय मी सध्या. फायनली बरीचशी दगडी जमा करून लावलेत. आता तर किती खेकडे येतात ते सकाळीच माहिती पडेल. कोणी यायला नको, आता जोरात पाऊस पडला तर बरं आहे, मग कोणी येणार नाही. तर हा झाला हे रस्सी बांधून ठेवते, पाऊस पडला तर राहील नाही आपला. एक ही रस्सी बांधून ठेवतोय झाडाची वेल. थोडासा एक आधार. मगाच्याप्रमाणे ह्याच्या पण साईडचा सगळा कचरा वगैरे दगड वगैरे काय अडकलेला बघितला आहे, तर व्यवस्थितपणे लावून झाला आहे. फक्त एकच आहे की कोण चोरला नाही पाहिजे. रात्रीचे फिरतात लोक. आता सध्या जोरात पाऊस पडला तर खदूळ पाणी होईल, मग काय टेन्शन नाही, मग कोण येणार नाही. वगैरे मस्तपैकी धुवून घेतले. कुठे लावला आहे हा झाड आहे त्याच्या इथं, लक्षात ठेवायला बरा. चला तर फायनली आपले दोन्ही गड्डे लावून झालेत आणि डोक्यावर खळला घेतला आहे, पाऊस पडायला लागला आहे. सो जाऊया आता आपण घराकडं. चला तर सो गाईज आता आपले 2 गडदे लावून झालेत, कारण पहिला म्हणजे आताच नदीला पाणी आलं आहे, तर त्याच्यामुळे जास्त गडदे काय घेऊन नाही आलो, फक्त 2च गडदे घेऊन आलो होतो, कारण नदीला पूर्ण पाणी असल्यामुळे लावायला पण जागा नाही आणि या पर्याला थोडा कमी पाणी आहे. सो त्याच्यामुळे 2च गडदे आणलेत आणि भेटतील की नाही ह्याची पण काय गॅरंटी नाही, कारण पहिलाच टाईम आहे, तर त्याच्यामुळे 2च आज लावलेत. त्याच्यामध्ये किती भेटतात ते तुम्हाला उद्या सकाळीच बघायला मिळतील. सो हा व्हिडिओ पुढं असा कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये माहीत पडेल आपल्याला खेकडे भेटले की नाही. सो आता भेटू डायरेक्ट उद्या सकाळी. तोपर्यंत बाय बाय, लवकरच भेटूया. हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ. तर सकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण चाललो आहे नदीवर, जिकडं आपण काल संध्याकाळी गडदे लावलेत तेच काढायला चाललो आहे. कारण गडदे काढायला हे सकाळी लवकरच जावं लागतं, कारण जेवढा लेट होईल तेवढं ते आपण जे गडदे लावलेत ना तर ते फाडून जाण्याचे चान्सेस असतात, कारण माणग्यापासून बनवलेत ते. सो खेकड्यांचे आंगडे एकदम स्ट्रॉंग असतात. तर फटाफट जाऊया, कारण जेवढी उत्सुकता तुम्हाला लागली आहे ना जी खेकडे बघण्याची की किती खेकडे मिळाले असतील, सो तेवढीच उत्सुकता मला पण लागली आहे, कारण मला पण माहीत नाही एक्झॅक्टली की आज खेकडे मिळतील की नाही. सो चला लगेच जाऊया आणि गडदे काढूया, म्हणजे आपल्याला माहितीच पडेल किती खेकडे मिळालेत ते. सो चला, यू गए यू आए.
पाऊस पण जाम झाला आहे बघा, बघू शकता पूर्ण अंधार करून टाकला आहे. इकडे पण बघा फुल जाम आहे. रात्री किती पडला काय आयडिया नाही. आता आपल्याला नदीवर गेल्यावर माहिती पडेल किती काय पाऊस पडला. तर म्हणजे काल जो संध्याकाळी पाणी होता तेवढाच आहे की कमी झाला आहे ते तिकडं गेल्यावरच बघूया आपण. आणि मग पण ज्या कामासाठी चाललो आहे तिकडं फटाफट जाऊया. तर आपला जे गडदे लावलेत ते इकडून घरापासून थोडे लांब आहेत. ती पांगारी आणि कुंभ्याच्या बॉर्डरवर आहेत. सो फटाफट जाऊया. गडदे काढायला सकाळी लवकरच जावं लागतं, कारण जेवढा लेट होईल तेवढं आपले गडदे फाडून टाकण्याचे चान्सेस जास्त असतात. सो आम्ही 6 वाजताच निघालो आहे. बाहेर जरा उजेड यायला लागलं तसं बाहेर पडलो आणि आता आपण नदीकडे पोचलो आहे. जाऊया फटाफट, कारण जेवढी उत्सुकता तुम्हाला लागलं आहे की खेकडे किती भेटले असतील तेवढीच उत्सुकता मला पण लागलं आहे, कारण यावर्षी पहिल्यांदाच लावलेत. सो त्याच्यामुळे बघूया किती भेटत आहेत. कारण मला पण एक्झॅक्ट आयडिया नाही काय खेकडे भेटतील की नाही भेटतील. तर तिकडं गेल्यावरच माहिती पडतील. नदीला पाणी जर बघितलं तर सेम आहे, म्हणजे जेवढा काल संध्याकाळी होता ना पाणी तेवढाच आहे हे बघा, आणि तसाच आहे. म्हणजे आपण गडदे लावलेत तिकडं पण एवढाच पाणी असणार आहे. त्यामुळे गडदे काढताना काय प्रॉब्लेम नाही होणार आहे. मला वाटलं जास्त पाऊस पडला असेल तर गडदे काढते वेळी वाट लागली असती, म्हणजे कसे काढायचे एवढ्या पाण्यातनं भिजायला झालं असतं. पण ठीक आहे, जेवढा आपण काल संध्याकाळी लावले तेव्हा पाणी होतं ना तेवढाच आता पण आहे. खेकडा आलाय का बघूया. इकडं साईडला येतात, सो त्याच्यामुळे बघतोय. नाही आलाय. पाण्याचा स्पीड बघा किती आहे तो. ह्या इकडच्या 6 मोऱ्यांना खूप आहे, त्यांना थोडा कमी आहे. त्या मोऱ्या जरा छोट्या आहेत, सो इकडं कमी आहे थोडा. आवाज बघा कसा येतो खळखळ. पाऊस पण परत एकदा चालू झाला आहे बारीक बारीक पडायला. बघा पूर्ण वाटेच्या साईडला हिरवंगार झालं आहे आता मस्तपैकी, कारण प्रॉपर पाऊस चालू झाला आहे. त्याच्यामुळे गवत यायला सुरुवात झाली आहे. तर ही पहिली जी झाडं आहेत ना रस्त्याच्या साईडची ती पूर्णपणे आता चांगली त्यांना नवीन पालवी यायला लागले. सो त्याच्यामुळे मस्तपैकी एकदम हिरवीगार दिसत आहेत. आता गवत पण यायला सुरुवात झाली. थोड्या दिवसांनी जर एक अजून 8-10 दिवसांनी बघितलात ना तर पूर्ण हिरवंगार कोकण दिसेल. सो तुम्ही विजिट करू शकता आपल्या कोकणात. पहिला आपण दुसरा गडदा लावला होता ना वरती, तो काढून येऊया, कारण हा आपल्याला इकडं रिटर्न यायचा आहे. सो त्याच्यामुळे पहिला तो काढूया, आणि येता येता तो तिकडं जो खाली लावला आहे ना त्याला काढूया. इकडं जाऊया पहिल्यांदा. पाणी सेम आहे, काल आपण जेव्हा लावला होता तेव्हा होता तेवढाच आहे. सो त्याच्यामुळे भिजायला तर होणार नाही. आपला गडदा आहे काय हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण पाणी कमी असल्यामुळे रात्री जर खेकड्यांना माशांना जर कोणाले असले तर वांदे होऊ शकतात. एक वेळ खेकडी नेली तरी चालतील, पण आपला गडदा भेटला पाहिजे. कारण गडदा आपल्याला सहजासहजी भेटत नाही, खूप महाग भेटतो तो. म्हणजे बनवून भेटतो, जरी पण पैसे दिले तरी पण तो बनवून घ्यायला खूप टाईम लागतो, कारण त्यांच्याकडं पण खूप ऑर्डर्स असतात. सो लवकर काय ते देत नाहीत. आत्ता सांगितलं तर कुठं गणपतीच्या टाईमला भेटेल, एवढ्या भरपूर ऑर्डर्स असतात त्यांच्याकडे. तसं आपला आशिष बनवतो, तर ह्यावर्षी त्याच्याकडनं बघूया एखादा घेतला तर. कारण ऑलरेडी आपल्याकडे 5 आहेत. गडदा लावला आहे तिथं दगडी त्यात दिसत आहेत. हाय आपला गडदा तर आहे. हे बघा पाणी बघा किती
स्वच्छ झालाय का. आपण इथं गडदा लावलाय आणि हाय हाय गडदा काढताना एक काळजी घ्यायची की आपण ही जी दगडं लावलेत ना वरती ती पहिली काढून घ्यायची व्यवस्थितपणे, कारण पायावर वगैरे पडण्याचे चान्सेस असतात. तर ती व्यवस्थितपणे बाजूला करायची पहिली. कारण पाण्यातून समजत नाही आपल्याला दगड कसा पायावर बियावर येऊ शकतो. वेल बांधलेली काय जायला नको म्हणून. खेकडे आहेत असतायत. आहेत 2 तरी दिसत आहेत आतमध्ये. बघूया आता. वजन आहे जरा 1-2 तरी आहेत. इथून काय दिसणार नाही, काढते वेळेस दाखवतो तुम्हाला. पाणी वगैरे कसं जातं. चला आता दुसरा काढूया पटकन. छत्री घे. तर आपला एक गडदा काढून झाला आहे, त्याच्यात आहेत 2 तरी आहेत खेकडी. तर आता आपण काढू तेव्हा दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत थोडा दुसरा गडदा पण काढून आणतो, म्हणजे दोन्ही पण गडद्यातले एकदम खेकडे काढतो आणि तुम्हाला दाखवतो. बघा पाऊस पडायला सुरुवात झाली बारीक बारीक, तर लगेच काढून आणतो जो हा पलीकडे लावला आहे तो. त्याच्यामध्ये बघूया काय मिळत आहेत काय. आणि बघा ह्या पराला कसा स्वच्छ आहे. बघा पाणी बघा कसं येतं. चला आपले गडदे तर आहेत व्यवस्थित दोन्ही पण. बघा इथं आहे एक दगड पडला होता. साईडचे दगडे पहिले काढून घेऊया. बघा काय की नाही ह्याच्यात काहीच नाही वाटतं. बघूया. सो गाईज आपण 2 गडदे लावलेले आहेत, त्यातला या गडद्यात तर काहीच नाही. आणि हा जो वरती लावलेला ना त्याच्यामध्ये 3 खेकडे आहेत, तुम्हाला दाखवतोच. हे बघा बघा हे काय दोन अजून एक आहे. तीन म्हणजे भेटलेत. 3 तरी भेटलेत. एकाच काहीच नाही भेटला. हे बघा फायनली आपले 2 गडदे काढून झालेत. आणि एका गडद्यात 3 खेकडी भेटली आणि दुसरा तर रिकामाच आहे. सो असो पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे एक गडदा रिकामा आला आहे. त्याच्यामुळे आपल्याला एवढा पण काय वाईट वाटून घेण्याची गरज नाही, कारण सुरुवात आहे. नक्कीच जेव्हा आपण सगळे गडदे आणू तेव्हा बरेचसे खेकडे भेटतील आपल्याला. सो चला जाऊया आता घराकडे. घरात गेल्यावर एकदा काढले की दाखवतो, म्हणजे टोपामध्ये व्यवस्थित दिसतील. कारण आता म्हणजे गडद्यातून काढून रिटर्न दुसऱ्या गडद्यात टाकताना व्यवस्थितपणे बघायला मिळाली नसतील कदाचित. सो घरात गेल्यावरच दाखवतो, म्हणजे आता टोपात खेकडे 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 नवीन प्रवासातली खेकडे. तिकडं पाऊस बघ. जाम एवढा पाऊस असेल तर काय लावू. इथं सकाळी मला पोहायला लागेल एवढा पाऊस पडला तर. हा जर पाऊस एवढा उठलाय तो जर पडला तर मग आज नाही लावणार.
नाहीतर मला पोहत जायला लागेल गडदे काढायला. पाऊस जर गेला संध्याकाळपर्यंत थोडा कमी असेल तरच लावीन गडदे आज. बघूया. चला काहीच खरा कडाई. पाऊस पडायला सुरुवात झाली, लगेच जावं लागणार आपल्याला. हा गडदा जरा धुवून घेतोय, तर आतमध्ये जी कचरा वगैरे आहे ना तो काढून घेतोय. तर हुंदीर शिरतात आतमध्ये काय ठेवल्यावर, आपण खाऊन टाकत. चल सगळेच फायनली आपण घरी आणलोय. आपण टोबीप सेट केला आताच आणि काढूया इकडे बाहेर. पाऊस पण जाम पडायला लागला. बरा झाला घरात आल्यावर आला, तर पूर्ण भिजवून टाकले आपल्याला. तोडाय पाहिजे ते. तीनच भेटलेत आज खेकडी. पहिल्यांदा पण सुरुवात चांगली झाली. एका गडद्यात 3 खेकडी. 2 असते तर मग त्या दोघांमध्ये आले असते तर मस्त चांगला वाजता झाला. ये बाहेर जातो. आहेत तशी बऱ्यापैकी आहेत तिन्ही पण. बघा अजून आज पाऊस तर जास्त आहे. बघूया कमी झाला तर लावू. चला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.